आणि मुळात नरवणेंनी पण नाही, उल्लेख नरवणेंनी केलाय त्याच्या ना, की पुढचं जे हॉट लिहिलंय, पोटॅटो म्हणजे हा माझ्या म्हणजे हातामध्ये नरवणे, तुम्ही हे नाही केलं नाही, त्याच्या होतं. पुढचं जे नरवणेंचं वाक्य आहे की 2.5 तास काहीच केलं नाही, म्हणजे 8:10 अडीच तासात पहिला फोन तुम्हाला आला. सांगतो, 2.5 तासात चीनने ठरवलं तर दिल्ली सर करू शकतात. खरंय. पण ती त्यांनी अदरवाईज केलेलीच आहे. म्हणजे प्रत्यक्ष सैन्य पाठवून नसेल. घेण्याची गरज नाही. खरंय. ज्या पद्धतीने RSS बीजेपीचे लोक कम्युनिस्ट पार्टी माओइस्ट बरोबर मिटिंगा करतात स्वतःच्या ह्याच्यात, आणि एवढे शत्रुत्व केल्यानंतर तुमचे सैनिक मिळाल्यानंतर ते पाहता त्यांनी दिल्ली सर करायची काय बाकी ठेवली असं पण झेंडा म्हणताय वेगळ्या. लावायची पण गरज हा, नाही. म्हणजे आज आधुनिक काळामध्ये झेंडा लावत नाही रे, म्हणजे खरंय. आधुनिक काळातलं जे औपनिशिक वाद आहे खरंय. तो असा नसतो. व्यापार आणि याच्यातनं कळतात हा, गोष्टी. म्हणजे ते हवं ते करून घेऊ शकतात. म्हणजे अगदी खरंय. जेव्हा आपले सैनिक मेले होते तेव्हा पंतप्रधान जेव्हा सांगतात की कोई गुस्सा नाही ना कोई न कोई घुसेगा, आया है. आणि चीनने लगेच पीपल्स डेली आणि सगळ्या वर्तमानपत्रात चीनचे जे माउथ पीस आहेत कम्युनिस्ट पार्टीचे, त्याच्यामध्ये छापून आलं की पंतप्रधानांनीच आम्हाला क्लीन चिट दिली आहे म्हणून. म्हणजे ऑलमोस्ट आमचा माणूस असला सारखं आहे ना, गव्हर्नर जनरल ऑफ चायना किंवा व्हाईसरॉय ऑफ इस्रायल, असं अशा टाईपचं ते झालं. तर द मुमेंट त्यांनी कळवलं त्याच्यानंतर त्यांना अपेक्षित हे असतं जनरलला, म्हणजे त्याच्या पुढचं जे नरवणेंची वाक्य आहेत हो, त्याचा हो. अर्थ सांगतो घडून, की लोकांना कळण्याकरता, भक्तांना विशेष करून कळण्याकरता मिनिटा मिनिटाला त्यांना आढावा घेतला जातो पंतप्रधान कार्यालयाकडनं. म्हणजे इंदिरा गांधी किंवा अगदी मनमोहन सिंगांपर्यंत असंच होतं, बरोबर. इंदिरा गांधी तर फारच इन्व्हॉल्व्ह झालेले आहे आणि त्यांनी ते केलं, म्हणजे म्हणजे सिक्कीमच्या बाबतीत केलं, बरोबर. चायना बरोबर, हो, बांगलादेशच्या बाबतीत पाकिस्तान बरोबर केलं. तर तो आढावा जो घेत असतात तेव्हा जनरल माहिती देत असतो, जनरलला कमांडिंग ऑफिसर माहिती देत असतो, ही एक चेन एस्टॅब्लिश होते, आणि मग टॅक्टिक्स मिलिटरी ठरवते, त्या परत PMO कडे येतात, मग त्या डिफेन्स मिनिस्ट्री, आणि मग त्यांची मिटिंगा चालू राहतात. आणि मग इन्व्हॉल्व केलेले ऑफिसर्स ऑन स्पेशल ड्युटी जे असतात सिव्हिलियन गव्हर्नमेंटचे, ते आणि मिलिटरीचे ऑफिसर्स हे कम्युनिकेशनमध्ये राहतात. आता यातलं काहीच झालं नाही. म्हणजे ऑलमोस्ट गावखेड्या लेवलला ग्रामपंचायतीत पण असं काम नाही होत, की सोडूनच दिलं. म्हणजे NSA ढोवालनी काय बोलले नाही, जे शूर पडद्यावर सिनेमात बनतात त्यांचं काय नाही, पंतप्रधान जो समजो वो करो, हे एक असं वाक्य आहे की मी इतका हताश झालो की सिस्टीमने मला अख्खं तोंडावर सोडून दिलेलं, आणि माझ्या हातात आधी गिव्हन मी हा हॉट पोटॅटो. तर या एका जनरलच्या, ज्या इंटिग्रिटी असलेल्या जनरलचं वाक्य हे भारतीय सरकार आणि भारतीय सेना यांच्यामध्ये जर चीन आलं तर भारतीय सरकार चीनची बाजू घेतं असं दाखवणार आहे. हा ट्रेझन नाही तर काय आहे.